नंदुरबारमध्ये भाजप नेते विजय चौधरी यांच्या कथित ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरणात पोलिसांनी पहिली मोठी कारवाई केली आहे. चौधरी यांचे माजी स्वीय सहाय्यक यश टिपरे याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि क्लिप व्हायरल करण्यामागील संपूर्ण साखळीचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते विजय चौधरी यांची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि या प्रकरणी विजय चौधरी यांच्या मुलाने उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तपासादरम्यान चौधरी यांचे माजी स्वीय सहाय्यक यश टिपरे याने चौधरी यांच्या मोबाईलमधील डेटा पेनड्राईव्हद्वारे घेतल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यानंतर संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याचं कबुली त्याने दिल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. यश टिपरे याला पुण्यातून ताब्यात घेऊन आज न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे. दरम्यान या ऑडिओ क्लिप आणखीन कोणाला पाठवण्यात आल्या, त्याला व्हायरल करण्यामागे इतर कोणाचा सहभाग आहे का याचाही सखोल तपास सुरू आहे. या कारवाईमुळे नंदुरबारच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नाही ना ओके. उपनगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 292/2026 BNS कलम 336, 352, 353 सह IT ॲक्ट कलम 67 या गुन्ह्यामध्ये दिनांक 30/7/26 रोजी सायंकाळी आपण पुणे येथून आरोपी यश संतोष टिपारे वय 22 वर्ष राहणार रविदास नगर चिखली बुलढाणा याला ताब्यात घेऊन नंदुरबार येथे आणून आज दिनांक 31/7/26 रोजी 12:43 वाजता अटक केलेली आहे. आणि प्रथमदर्शनी आरोपीने तो श्री विजय चौधरी नंदुरबार यांच्याकडे सोशल मीडिया हँडलर PA म्हणून काम करत असताना विजय चौधरी यांच्या मोबाईलमधील डेटा त्याने एका पेनड्राईव्हमध्ये कॉपी केला होता आणि सदर पेनड्राईव्हमध्ये काही संभाषण क्लिप असल्याचं त्याने मान्य केलेलं आहे. त्याचा आज आपण कोर्टामध्ये मान्य कोर्टासमोर हजर करून PCR घेऊन त्यांनी त्या क्लिप कोणामार्फत प्रसारित केल्यात, त्याने त्या कोणाला दिल्यात याचा सखोल तपास आपण करणार आहोत. त्याचबरोबर मी पोलीस अधीक्षक नंदुरबार अश्विनी सानप नंदुरबारवासियांना असं आवाहन करते की सदर दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशनमार्फत सखोल तपास सुरू आहे. त्याच्यामुळे सदर गुन्ह्याचा तपासाबाबत कुणीही अफवा अगर चुकीच्या गोष्टी पसरवू नये, जेणेकरून जिल्ह्यातील सामाजिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षा याला कुठलीही ठेस पोहोचेल. कोणीही या अनुषंगाने चुकीची बातमी किंवा अफवा प्रसारित जर केल्या तर त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. धन्यवाद.